वर्ध्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देत मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे। त्यासोबत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय वर्ध्यामध्ये सुरू करावं अशी सुद्धा मागणी या निवेदनात केलेली आहे। त्यामुळे आता महायुतीच्या घटकांनी केलेली मागणी भाजपाला कितपत पचनी पडते हे पाहणं गरजेचं आहे। या मागणीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जर मुस्लिम समाज लाखोंच्या संख्येने मोर्चा घेऊन विधान भवनावरती गेला तर अजित पवार गटाचे शिलेदारही त्यांच्यासोबत राहतील अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे पदाधिकारी दिलीप पोटफोडे यांनी सांगितले आहे। वर्ध्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देत मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे। त्यासोबत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय वर्ध्यामध्ये सुरू करावं अशी सुद्धा मागणी या निवेदनात केलेली आहे। त्यामुळे आता महायुतीच्या घटकांनी केलेली मागणी भाजपाला कितपत पचनी पडते हे पाहणं गरजेचं आहे।